मोठ्या डालीत बांधून घेतले. घराला कुलूप लावत शेजारच्या बाईला सांगतच की मुले शाळेतून आली की किल्ली द्या हो म्हणत, समोरच्या बाईने काही प्रत्युत्तर देण्याआधीच ती घाईत पायवाट तुडवत जात होती. लगबग दुपारचे 3चा तो सुमार. ऊन तर इतकं प्रखर की चटके बसावे शरीराला. त्यामुळे पायवाटेने एक चिटपाखरूही दिसत नव्हते. कुंतला तशीच भीत भीत चलत होती. शेताला जाताना वाटेत एक ओढा होता. इतक्या प्रखर उन्हाळ्यातही त्याचे पाणी कधी आटत नसायचे. ओढ्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी होती. तितक्या उन्हातही ओढा गारवा देत असे. त्यामुळे ओढ्यात पक्ष्यांची मैफिल अगदी जोरात जमे. थंड आणि झुळझुळ वाहणारे ओढ्याचे पाणी आणि पक्ष्यांचा तो किलबिलाट, असे निसर्गरम्य हिरवळ वातावरण त्या ओढ्याचे उन्हाळ्यातही पाहायला मिळे. पण ह्या ओढ्याविषयी अजून एक कहाणी पूर्ण गावात प्रसिद्ध होती की हा ओढा भुताडगी आहे. त्यामुळे इथे कोणीही एकटे जाण्याची हिंमत करत नसे. कुंतला इतक्या घाई गोंधळात पटपट ओढ्याच्या दिशेने जात होती की तिला कशाचेच भान नव्हते. ओढ्याजवळ कुंतलाला एक म्हातारी बसलेली दिसली, जिच्या बाजूला लाकडाची भली मोठी मोळी होती. कुंतला तशीच निघत होती पुढे पुढे. पण म्हातारीने तेवढ्यातच कुंतलाला, बाई, एवढी मोळी उचलून डोक्यावर दे माय. खूप वेळची वाट पाहत होते कोणी येते का याची, पण कोणी येईना झालतं. तू अगदी माझ्या मदतीला धावून आलीस बघ, असे म्हणत आडून घेतले. कुंतलाला पण म्हातारीची दया आली. तिने स्वतःच्या डोक्यावरची डाळ खाली ठेवली आणि म्हातारीला बोलत की का ग अशी एकटीच उन्हात आलीस, तुझ्या घरी कोणी नाही का, म्हणत मदत करण्यासाठी ती मोळी उचलत म्हातारीच्या डोक्यावर ठेवणार तेवढ्यातच ती म्हातारी गायब झाली. कुंतला भलतेच घाबरली. तिला काहीच कळेना. तिला ओढ्याविषयीच्या सगळ्या गोष्टी आता आठवू लागल्या. पण अचानक तिला मोठ्याने कोणीतरी हसण्याचा आवाज आला. ती आवाजाच्या दिशेने पाहतच होती तेव्हा तीच म्हातारी, तिचे पायही उलटे झाले आणि ती केस मोकळे सोडून ह्या त्या झाडावरून उड्या मारत होती. कुंतलाचा घाबरून आवाजही निघेना. ती घामाने लदबद झाली होती. ती म्हातारी अचानकपणे त्या डालीजवळ आली. ती ती जेवायला सुरू केली. हे सर्व प्रकार पाहून कुंतला तिथेच बेशुद्ध झाली. थोड्या वेळाने कुंतलाच्या शेतामध्ये काम करणारा एक मजूर ओढ्यातूनच जात होता. तितक्यात त्याची नजर कुंतलावर पडली. कुंतलाला बेशुद्ध अवस्थेत पाहून तो घाबरून तसाच ओढ्या शेताकडे धावत माणिककडे गेला. पाटलीणबाई ओढ्यात बेशुद्ध पडल्या आहेत, सांगत तो कांगावा करू लागला. माणिकच्या पायाखालची जमीनच हलली. त्याला काहीच कळेना. कारण एकतर ओढ्याविषयी इतक्या गोष्टी ऐकण्यात आहेत आणि कुंतलाला काय झाले असावे ह्या विचारात होताच तितक्यात दुसऱ्या एका मजुराने, पाटील भाऊ चला लवकर, असे माणिकला म्हणाला आणि ते ऐकून माणिक ओढ्याच्या दिशेने धावत निघाला आणि सोबत ते दोन्ही मजूरही ओढ्याच्या दिशेने धावू लागले. माणिकला कुंतलाला बेशुद्ध पाहून खूप वाईट वाटले. तो घाबरूनही गेला होता. त्याने तसेच कुंतलाला उचलले आणि वैद्याकडे घेऊन गेला. वैद्याने तपासणी केली आणि माणिकला काही औषधे देत म्हणाला की काही नाही, फक्त घाबरल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या आहेत. थोड्या वेळाने त्या येतील शुद्धीवर. ह्या गोळ्या तेवढ्या न चुकता 2 टाईम वेळेवर द्या, म्हणत वैद्याने गोळ्याचे पॅकेट माणिकला दिले. एव्हाना कुंतलास ही शुद्ध आलीच होती. कुंतलाला शुद्ध आलेले पाहून माणिकलाही आता बरं वाटले. त्याने कुंतलाचा हात धरला आणि दोघेही घराकडे निघाली. इतके सर्व होईपर्यंत संध्याकाळच्या दिवाबत्तीची वेळ झाली होती. मुलेही घरी येऊन पुष्कळसा वेळ झाला होता. मुलेही काळजीत होती आणि त्यांच्या आईवडिलांची वाट पाहत अंगणातच बसली होती. तितक्यातच कुंतला आणि माणिकला पाहून दोन्ही मुलांनी धावत जाऊन दोघांस मिठी मारली. चौघेजण घरात आली. माणिकने दोन्ही मुलास बजावून सांगितले की तुमची आईची तब्येत ठीक नाही, त्यामुळे
कोणीही आईला त्रास द्यायचा नाही. आपापली कामे स्वतः करायची आणि घरातील कामेही सर्वांनी मिळून करायची. श्याम, जा आणि देवाला दिवा लाव म्हणत माणिक स्वयंपाकघरात निघून गेला आणि स्वयंपाकाची तयारी सुरू केली. तेवढ्यात शेतात काम करत असणारा सर्जा नावाचा मजूर शेतातून आणलेली दुधाची किटली रामला देत ढेळजातच बसला. रामने दुधाची किटली घेतली आणि दूध पातेल्यात ओतले, तापवण्यास ठेवले आणि दुसऱ्या चुलीवर सगळ्यांसाठी चहा केले, कुंतलाला सोडून, कारण ती झोपली होती. तोपर्यंत माणिकने भाकरीसाठी पीठ मळले आणि भाजी तोडून घेतली. सर्जाही बसून चहा पिला आणि कुंतलाची चौकशी करून निघतच होता, पण माणिकचा आवाज ऐकताच तो थांबला. माणिकने, उद्या तो शेताला येणार नाही तर तुम्ही शेताकडे लक्ष द्या, असे सर्जाला सांगितले. सर्जाने माणिकला, तुम्ही काही काळजी करू नका मालिक, आम्ही शेताकडे नीट काम करू, असे म्हणत निघून गेला. थोड्या वेळाने माणिकचा स्वयंपाकही झाला. माणिकने दोन्ही मुलांना जेवायला सांगितले आणि त्याने कुंतलासाठी ताट वाढून घेतले. कुंतला अजून झोपूनच होती. माणिक कुंतलाला उठवत म्हणाला, जेवून घे, औषधही घ्यायचे अजून, परत झोप वाटल्यास. कुंतलाला भ्याल्यामुळे तापही खूप आला होता, त्यामुळे तिच्यात काही त्राणही नव्हते. माणिकनेच कुंतलाला स्वतःच्या हाताने जेवण भरवले आणि औषध देऊन झोपायला सांगितले. मुलांनी तोपर्यंत अंथरूण घातले आणि उद्याच्या परीक्षेची तयारीला लागली. माणिकने जेवण केले आणि स्वयंपाक खोली आवरून घेतली आणि तोही झोपी गेला. मुलेही अभ्यास करून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सगळे नेहमीप्रमाणेच लवकर उठले. माणिक अंघोळ आटपून स्वयंपाकाला लागला. रामने सगळ्यांसाठी चहा टाकला आणि श्याम देवाची पूजा करत होता. तिघांनी चहा घेतला, पण कुंतला अजून झोपूनच होती आणि तिला कुणी उठवलंही नाही. थोड्या वेळाने कुंतला उठली. तिला रामने आंघोळीसाठी पाणी दिले. आंघोळ करून आल्यावर श्यामने चहा दिला. कुंतला कोणाशीच काही बोलत नव्हती, अगदी निश्चित होती. माणिकने स्वयंपाक केला, मुलांनी जेवण केले आणि परीक्षेसाठी गेले. थोड्या वेळाने विमलाबाई आल्या, ज्या गोठ्या साफ करून शेणाच्या गौऱ्या बनवत आणि घरात कधी काही जास्तीचे काम असेल तर ती करत. विमलाबाई रोजच्याप्रमाणे कामासाठी आली आणि आतापर्यंत जे कुंतलासोबत घडले होते ते सर्व गावामध्ये झाले होते, त्यामुळे विमलाबाईलाही सारी खबर समजली होती. विमलाबाई बाकीच्या घरातील कामे आटपून कुंतलाकडे आली होती. ती जशी आली तशी कुंतलाला बोलायला खाटाजवळच गेली. विमला किती बोलत होती, पण कुंतला तिला काहीच बोलेना. तेवढ्यातच माणिक तिथे आला आणि त्याने सांगितले की ही कालपासून अशी शांत आहे, काहीच बोलेना. हे सांगून तो चिंतेत पडला. विमलाबाई म्हणाली, हे काहीतरी दुसरं तर नसेल ना? तसं बी त्या ओढ्याबद्दल लोक लय विपरीत बोलतात. त्यावर माणिक म्हणाला, मला असल्या गोष्टीवर विश्वास नाही बघा विमलाबाई. जाऊ देत म्हणत माणिकने विमलाला कुंतला बरी होईल तोपर्यंत भांडी धुणी करायला ये असं म्हणाला आणि विमलानेही होकार दिला. विमला तिच्या कामाला लागली आणि माणिक त्याच्या कामाला. माणिकने कुंतलासाठी ताट वाढून आणले. कुंतला जेवायला लागली. 2, 3, 4, 5 करत कुंतलाने 8 भाकरी खाल्ल्या आणि तरीही ती मागतच होती. शेवटी माणिकनेच दिले नाही. शेवटी तिला औषध दिले आणि झोपायला सांगितले. कुंतला झोपी गेली तशी माणिकनेही जेवण केले आणि भांडी सगळी विमलाला घासायला दिली. दुपारचे 4 वाजत आली. मुलेही घरी आली होती आणि येताच ते आईकडे बोलायला बसली, शाळेतील गप्पा सांगत. पण नेहमीप्रमाणे जसा प्रतिसाद मिळतो तसा काही मुलांना प्रतिसाद त्यांच्या आईकडून मिळाला नाही. मुलेही जरा उदास झाली, हे माणिकलाही जाणवले. त्याने विषय टाळत मुलांना म्हणाला, चला हात पाय धुवून घ्या आणि जेवण करून खेळायला जा बघू. मुले हात पाय धुवून जेवण करून खेळायला गेली. कुंतलासोबत घडलेल्या घटनेमुळे नेहमी कोणी ना कोणी पाहायला येत असे, त्यामुळे घरात 2 दिवसापासून सारखी गावातील बायकांची रेलचेल होती. पण कुंतला कुणाशीच काही बोलेना, त्यामुळे माणिकलाही चिंता वाटू लागली. संध्याकाळ झाली आणि परत रामने देवाला दिवा लावला. श्यामने चहा केला
आणि माणिकने स्वयंपाक केला. मुले जेवली. मुलांची परीक्षा संपल्यामुळे माणिकने मुलांना मामाच्या गावाला जाण्यासाठी सांगितले. पण मुलांना अशा अवस्थेत आईला सोडून जाणे त्यांना नको वाटले. तरीही वडिलांनी सांगितल्यामुळे त्यांनी होकार दिला. माणिकने कुंतलाच्या भावाला तसा आधीच सारा निरोप दिला होता. त्यामुळे तोही दुपारच्या प्रहरीच गावाकडून निघाला होता आणि एव्हा पोहोचला देखील. कुंतलाच्या भावाचे नाव बिरू होते. तो ढेळजीतूनच राम श्याम म्हणत जोराने हाक मारत आत आला आणि राम श्याम ही मामा आला म्हणत मिठी मारली. मामांनी खायला आणलेला खाऊ त्यांनी घेतला. बिरू मात्र वेगळ्याच तंद्रीत होता की नेहमी त्यांची बहीण भाऊ येणार म्हटल्यावर किती उत्साही असते, किती हसतमुखाने स्वागत करते, पण आज ती आलीच नाही. आत येऊन पाहतो तर काय, कुंतला खाटावर शांत बसली होती. तिकडून माणिकने पाण्याचा तांब्या घेऊन आला आणि पाण्याचा तांब्या बिरूला देत विचारले, कसा झाला प्रवास? बिरूने उत्तर दिले, छान झाला भाऊजी, पण अक्काला असं पाहून सवय नाही हो. काय झालं हिला? नेहमी तर खूप खुश असते, किती उत्साह असतो हिच्यात, पण आज ही खूप शांत आहे. त्यावर माणिक म्हणाला, मला तर काहीच कळत नाहीये, ही कुणाशीच काही बोलत नाहीये. थोड्या वेळाने माणिकने स्वयंपाक करण्यासाठी तयारी केली. पण बिरूने माणिकला सांगितले की तुम्ही आज आराम करा, मी आज स्वयंपाक करतो. आणि माणिक बाहेर बसला. बिरू स्वयंपाक करायला घेतला. बिरूने कसे बसे भाजी केली, पण त्याला चपाती काही जमेना. शेवटी माणिकने चपात्या करायला घेतला. बिरूने कुंतलासाठी ताट वाढून घेतले. कुंतलाला नेऊन दिले. ती 5-6 चपाती खाल्ली, परंतु ती अजून आण जेवायला म्हणू लागली. बिरूला हे सर्व प्रकार काही ठीक वाटत नव्हते. त्याला भीतीही वाटू लागली आणि काळजीही वाटू लागली. बिरूला फक्त इतके सांगितले होते माणिकने की कुंतलाची तब्येत ठीक नाहीये, पण इतके काही झाले असेल हे बिरूलाही माहीत नव्हते की त्याची बहीण काहीच जास्तीचं बोलेना आणि जेवणही इतके. बिरू माणिक जवळ आला आणि तो रडायला लागला. भाऊजी, खरं सांगा, काय झाले आहे ताईला? ही माझी ताई असूच शकत नाही, ही अशी का वागत आहे? तेव्हा माणिकने सर्व ओढ्यात घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा बिरूला संशय आला की हा प्रकार सर्व काही वेगळाच आहे आणि त्यांनी हा संशय माणिकला बोलून दाखवला. बिरूने माणिकला सांगितले की एक गुरुजी आहेत, आपण त्यांच्याकडे ताईला घेऊन जाऊ. ते अशा कितीतरी लोकांना बरे केले आहेत आणि त्यानंतर घरात पूजाही करून घेऊ. माणिकला हे सर्व पटू लागले. माणिकने बिरूला सांगितले की तू मुलांना त्याच्यासोबत घेऊन आणि मी कुंतलाला त्या गुरुजींकडे घेऊन जातो. बिरूने होकार दिला. सर्वांनी जेवण केले आणि उद्या बिरूला सकाळी मुलांना घेऊन निघायचे होते, म्हणून लवकर झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सर्व लवकर उठली आणि आवरायला लागली. कुंतला अजून झोपूनच होती. विमलाबाई आली. तिने अंगण सारे झाडून घेतले, सडा टाकला, गोठा साफ केला, रात्रीचे भांडे धुतले, कपडे धुतले आणि ती गेली. बिरू आणि मुलांनी चहा न्याहारी केली. वाटेत भूक लागेल म्हणून माणिकने त्यांना भाकरी बांधून दिल्या. 11 वाजले असतील सर्व करेपर्यंत. कुंतला उठली होती, पण तिला काहीच नव्हते की भाऊ आला आहे, मुलांना घेऊन जात आहेत वगैरे. बिरू आला कुंतलाकडे आणि ताई, मुलांना घेऊन जात आहे, येतो पुन्हा असे म्हणाला. पण कुंतला शांत होती. बिरूला रडू आवरले नाही. तो माणिकच्या गळाला पडून रडू लागला. माणिकने दिलासा देत म्हणाला, काळजी नको करू बिरू, मी कुंतलाला उद्याच त्या गुरुजीकडे घेऊन जातो. भाऊजी, मी पण उद्या गावाकडून तसाच गुरुजींच्या मठात येतो, मी पण लवकरच निघतो उद्या. माणिकने होकार दिला. बिरू निघाला त्याच्या गावाकडे. दुपारचे 4 वाजले होते. माणिकने चहा केला. तेवढ्यात विमलाबाई ही आली. भाऊ, काही भांडे आहेत ते द्या म्हणत. माणिकने सर्व भांडी काढून टोपलीत ठेवली.
आणि चहा दिला. ती बाहेर बसून ओट्यावरच चहा पिली. माणिकने आत येण्यास सांगितले, पण ती त्या दिवशी घडलेल्या गोष्टीमुळे घाबरली होती. माणिकला समजत नव्हते की ती आत का येत नाहीये ते. माणिक विमलाबाईला विचारू लागला की काय झालं आहे विमलाबाई. विमलाबाई माणिकला म्हणाली, तुम्ही पाटलीनबाईला का नाही मांत्रिक पंडितकडे घेऊन जात? हे काही लय विपरीत आहे भाऊ. तुम्ही लवकर काहीतरी करा. त्या इतकं जेवत आहेत, पण त्यांची तब्येत बघा तुम्ही, खूपच बारीक होत जात आहे. माणिकने घेऊन जातो म्हणत भांड्याचे टोपले आणून ओसरीवर ठेवले आणि ती हाक मारू लागली, भाऊ. भरत, उद्या मी गावाला जात आहे. कदाचित मुक्कामही होईल. उशीर झाला तर तू घराकडे चक्कर मारून जा. चोरी खूप वाढली आहेत. भरतने येतो म्हणत निघून गेला. माणिक रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागला. आता घरात फक्त कुंतला आणि माणिकच होते. माणिकने स्वयंपाक केला आणि कुंतलाला जेवायला दिले. कुंतला नेहमीप्रमाणे 7-8 भाकरी खाऊनही आणखीन दे असेच म्हणू लागली. माणिकने जोरात ओरडले, कोण आहेस तू? का माझ्या बायकोच्या शरीरात घुसली आहेस? का माझा संसार खराब करत आहेस? का माझ्या बायकोला त्रास देत आहेस? म्हणत होती. कारण आज मुलेही नव्हती, तर माणिकने चांगले चोपण्याचे ठरवले होते. पण कुंतलाच्या शरीरात एक आत्मा होती. त्यामुळे कुंतला मोठमोठ्याने हसू लागली. माणिकला जरा भीतीही वाटली, कारण तेवढ्या मोठ्या वाड्यामध्ये कुंतलाचा आवाज घुमू लागला होता. तेवढ्यात माणिक पाहतो तर काय, कुंतला भिंतीवर चलत होती. तिचे तळपायही उलटे झाले होते. माणिकने काठी घेतली शेवटी आणि मोठ्याने खाली येते की नाही म्हणत ओरडू लागला. शेवटी माणिकने देवाची मूर्ती दाखवली आणि गंगाजल तिच्यावर शिंपडले. मग ती शांत झाली. माणिकने कुंतलाला बांधून ठेवले आणि सकाळी त्याने लवकरच निघायचे ठरवले. त्याला रात्रभर झोप लागेना. तो सकाळ झाली तशी जाण्याच्या तयारीला लागला. 9 वाजले. सगळे आवरून घेतले आणि निघाला गुरुजींच्या आश्रमाकडे. तेथे जाईपर्यंत दुपारचे 2 वाजले. तोपर्यंत तिथे बिरू येऊन थांबला होता वाट बघत. बिरू जाऊन गुरुजींशी सर्व काही विस्तृतपणे बोलला. माणिक आणि कुंतला जशी आली, बिरूने जाऊन सामान घेतले आणि त्यांना घेऊन तो गुरुजींकडे गेला. गुरुजीने सर्व पूजेची तयारी केली आणि कुंतलाला एक रिंगण करून त्यात बसवले. गुरुजीने यज्ञ केले, मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसे इकडे कुंतला जोरजोरात ओरडू लागली. गुरुजीने कुंतलामधील आत्म्यास प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तू कोण आहेस? त्यावर आत्मा म्हणाली की मी यामिनी आहे. गुरुजींनी पुन्हा प्रश्न केला, तू काय ह्या स्त्रीच्या शरीरात घुसली आहेस? तिला संसार आहे, तुझ्यामुळे तो उद्ध्वस्त होत आहे, तू जा इथून. ती आत्मा जोरजोरात हसू लागली आणि म्हणू लागली की मला एक शरीर हवं आहे. माझा अकाली मृत्यू झाला, मला जगायचं आहे आणि तू ह्यामध्ये पडलास
तर तर तुला मी संपून टाकेल, असे म्हणत ती जोरजोरात हसू लागली. गुरुजीने तिच्या अंगावर गंगाजल टाकले. ती मोठमोठ्याने ओरडू लागली आणि शेवटी ती निघून गेली. कुंतला बेशुद्ध पडली होती. माणिक आणि बिरूने एकदाच गुरुजींना प्रश्न केला, आता ती बरी झाली ना? हे ऐकून गुरुजींनी स्मित हास्य करत म्हणाले, हो. मग माणिक आणि बिरूला दिलासा मिळाला. हे सर्व करेपर्यंत रात्रीचे 7 झाले होते. माणिकने गुरुजींना विचारले की आता मी हिला रिंगणातून बाहेर काढू का? गुरुजीने प्रत्युत्तर दिले, हो, आणि आज इथेच मुक्काम करा. उद्या मीही तुमच्या सोबत तुमच्या घरी येतो.